कमीत कमी कालावधीत माझा गोल अचीव करण्यासाठी जी रक्कम लागते आणि त्याच्यासाठीची जी मी गुंतवणूक करायला पाहिजे ती शॉर्ट टर्म गुंतवणूक. जी गुंतवणूक मी साधारण 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षाच्या अनुषंगाने करतो ती गुंतवणूक माझी लॉंग टर्मची गुंतवणूक असं आपल्याला म्हणता येईल. की ॲपेटाईट टू टेक द रिस्क अँड ॲबिलिटी टू टेक द रिस्क हे समजून घेऊन मी लॉंगर ड्युरेशनला सुद्धा कशी रिस्क घ्यायची आहे आणि म्हणजे मग माझी ॲबिलिटी ही योग्य असेल आणि ॲपेटाईट पण वाढत जाईल. ओके, असा विचार करून मग माझ्या लॉंग टर्म गरजांचा विचार करून मला गुंतवणूक करायला लॉंग टर्मला हरकत नाही. गोष्टी खूप सोप्या आहेत, त्या अतिशय सोप्या पद्धतीने बघा. अनन्यसाधारण गोष्टी किंवा अतिसामान्य गोष्टी साध्या पद्धतीने करायला जाऊ नका. कुठेही पॅनिक न होता, कुठेही डेव्हिएट न होता मला इन्व्हेस्टमेंटला स्टिक राहणं, फिलॉसॉफीला स्टिक राहणं, फंड हाऊसला स्टिक राहणं, तर मी माझं गोल हे सक्सेसफुली अचीव करू शकतो. वाह. नमस्कार. कोटीच्या कोटी उड्डाणेच्या एका नव्या कोरिया फ्रेश एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. म्युच्युअल फंड विषयी आपण गेल्या एपिसोडमध्ये जाणून घेतलंच, पण मुळात इन्व्हेस्टमेंट करत असताना लॉंग टर्म, शॉर्ट टर्म असे शब्द आपण अनेकदा ऐकत असतो, पण म्हणजे नेमकं काय हेच या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. भूषण दादा नमस्कार, खूप मनापासून स्वागत. हाऊ आर यू? व्हेरी फाईन. हाऊ आर यू? ग्रेट. येस. बऱ्याचदा बोलता बोलता आपण हे शब्द वापरतो, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, पण एक्झॅक्टली त्याच्या डेफिनेशन्स किंवा व्याख्या काय केल्या जातात? सो जेव्हा शॉर्ट टर्म असं मी म्हणतो तेव्हा शॉर्ट टर्म म्हणजे मला कमीत कमी कालावधीत माझा गोल अचीव करण्यासाठी जी रक्कम लागते आणि त्याच्यासाठीची जी मी गुंतवणूक करायला पाहिजे ती शॉर्ट टर्म गुंतवणूक. बरं. लॉंग टर्म माझी जी लॉंग टर्मची स्वप्न आहेत, मे बी म्हणजे आपण बऱ्याचदा उदाहरणांमध्ये बघितलंय की मला घर घ्यायचं आहे 10 वर्षानंतर, किंवा मला मोठा बंगला विकत घ्यायचा आहे, मला मुलांना उच्च शिक्षण द्यायची आहेत, मला वर्ल्ड टूर करायचा आहे. हे जर 10 वर्षानंतरची माझी स्वप्न असतील तर कदाचित हे लॉंग टर्म असं आपण म्हणू शकतो. सो लॉंग टर्मची व्याख्या जी गुंतवणूक मी साधारण 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षाच्या अनुषंगाने करतो ती गुंतवणूक माझी लॉंग टर्मची गुंतवणूक असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके. बऱ्याचदा असंही आपण ऐकतो की जेव्हा शॉर्ट टर्म गुंतवणूक असते त्यावेळेला रिस्क फॅक्टर थोडा जास्त असतो किंवा जास्त काळजी घ्यायला लागते, असं का म्हणतात आणि कोणती काळजी घेतली पाहिजे? सो हे खूप कॉन्ट्रडिक्टरी आहे अनघा, की शॉर्ट टर्म गुंतवणूक आणि रिस्क. जनरली शॉर्ट टर्म गुंतवणूक मध्ये रिस्क नसते. कारण गुंतवणूकदार गुंतवणूक करताना मला शॉर्ट टर्मला परतावा जास्त आला पाहिजे आणि त्या अर्थाने गुंतवणूक करतात आणि रिस्की प्रॉडक्ट मध्ये पैसे लावतात आणि म्हणून त्याला ती रिस्क ही वाटते. पण जेव्हा माझ्या शॉर्ट टर्मच्या गरजा आहेत ज्या पुढच्या 2, 3, 5 वर्षांमधल्या आहेत, तर त्याच्यासाठीची गुंतवणूक जी मला करायची आहे ती अशा साधनांमध्ये किंवा अशा प्रॉडक्टमध्ये करायची आहे की जिथे रिस्क फ्री ते प्रॉडक्ट असलं पाहिजे, किंबहुना कमीत कमी रिस्क असली पाहिजे. कारण रिस्क नाही असं प्रॉडक्टच नाही. सो मग रिस्क कमी असली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तर मग बँक एफडी असेल किंवा रिकरिंग डिपॉझिट असेल, म्युच्युअल फंडचे डेट फंड असतील, फिक्स मॅच्युरिटी प्लॅन नावाचे प्रॉडक्ट असेल. सो असे कुठलेही प्रॉडक्ट की ज्याच्यात कम्पॅरेटिव्हली इक्विटी मार्केटचा किंवा कुठल्याही इतर बाजारांचा संबंध येत नाही. ओके, सो असं प्रॉडक्ट जे मला शॉर्ट टर्म गरजांसाठी वापरता येऊ शकतं, म्हणजेच माझी रिस्क कमी होते. सो तू जो प्रश्न घातलायस की शॉर्ट टर्म मध्ये रिस्क जास्त असते, तर मी इन्व्हेस्टर म्हणून काय विचार करायचा की माझ्या शॉर्ट टर्म गरजेसाठीचं जे प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहे किंवा जे प्रॉडक्ट माझ्या गरजेचं आहे आणि ज्याच्यात रिस्क नाहीये, कारण तिथे महत्वाचा मुद्दा काय येतो, कॅपिटल प्रोटेक्शन. 3-5 वर्षाचं जर माझं फायनान्शियल गोल आहे आणि त्यावेळी जर असं झालं की माझे कॅपिटल मधूनच पैसे कमी झालेले आहेत, तर मग माझी शॉर्ट टर्मची गरज ही भागणार नाहीये किंबहुना माझा तो गोल अचीव होणार नाहीये. सो म्हणूनच रिस्क फ्री प्रॉडक्टमध्ये, कमीत कमी रिस्क असणाऱ्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला जायला हरकत नाही जेव्हा आपण शॉर्ट टर्म गोलचा विचार करतो. बरोबर. आता जसं ह्या बाबतीत म्हटलं एक्झॅक्ट तसंच लॉंग टर्मच्या बाबतीत अगदी साधा विचार करायचा तर आपण बोलता बोलताही म्हणतो की लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर जास्त काळजी घ्यायला लागते आणि जास्त विचार करून पावले उचलावी लागतात. तर तसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत कशा पद्धतीनं आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल होण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे? सो लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतोय ना अनघा, इथे परत एक्झॅक्टली लोक उलट करतात. माझी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मची आहे पण मला कमीत कमी रिस्की प्रॉडक्ट हवं. ओके, म्हणजे मग मी
15-20 वर्षांसाठी गुंतवणूक करतोय तर मग मी लार्ज कॅप फंडला जायला पाहिजे. बरोबर. मी मोठ्यात मोठ्या ड्युरेशनसाठी गुंतवणूक करतोय तर मग मी बॅलन्स फंड किंवा हायब्रिड फंड अशा प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये जायला पाहिजे. सो एक्झॅक्टली इकडे लोक उलट करतात. सो जिथे रिस्क घ्यायला पाहिजे तिथे रिस्क घेतली जात नाही आणि जिथे नाही घेतली गेली पाहिजे तिथे घेतली जाते. म्हणजे सेबीनेच दिलेला डाटा आहे मागच्या वर्षीचा की साधारण 93% इन्व्हेस्टरने फ्युचर ऑप्शन्समध्ये पैसे हे गमावलेले आहेत. सो 100 लोक जर गुंतवणूक करत असतील तर 93 लोकांनी पैसे गमावलेले आहेत. सो मग अशी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी काय कामाची जी माझे पैसे म्हणजे कमी करते किंवा पैसे माझं कॅपिटल रिड्यूस करते. सो जेव्हा आपण एक्झॅक्टली लॉंग टर्मचा विचार करतोय तेव्हा मग आपण तिथे योग्य रिस्क, म्हणजे इथे मी कायम सांगताना असं सांगतो की रिस्क ॲडजस्टेड रिटर्न हा आपल्याला शोधला पाहिजे. फक्त रिस्क म्हणून खूप हाय रिस्की प्रॉडक्टला जायचं जी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. ओके. आणि जिथे मी कम्फर्ट नाही. ओके. तर ती रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही जेव्हा लॉंग टर्मचा विचार होतो. आणि लॉंग टर्म प्रॉडक्ट मग माझ्या अशा ज्या गरजा आहेत की उदाहरणार्थ परत मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे, मला भविष्यात मुलांची उच्च शिक्षणं करायची आहेत, मला भविष्यात माझ्या मुलाला व्यवसाय ओपन करून द्यायचा आहे, त्याच्यासाठी लागणारं कॅपिटल असेल, असं कुठलीही माझी गरज असू शकते की जिथे मला पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षानंतर पैसे हे कदाचित लागू शकतात. अशा सगळ्या गरजांसाठी लॉंग टर्म हे प्रॉडक्ट आहे किंवा लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग तिथे इन्व्हेस्टमेंट करताना मला 100% रिस्क ॲडजस्टेड रिटर्न याच्यावर भर द्यायचाच आहे. पण परत माझं रिस्क ॲबिलिटी टू टेक द रिस्क अँड ॲपेटाईट टू टेक द रिस्क, म्हणजे अनघा मी हे प्रत्येकच पॉडकास्टमध्ये सांगतोय कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो अधोरेखित झालाच पाहिजे प्रत्येक पॉडकास्टमध्ये. म्हणूनच मी सांगतोय की ॲपेटाईट टू टेक द रिस्क अँड ॲबिलिटी टू टेक द रिस्क हे समजून घेऊन मी लॉंगर ड्युरेशनला सुद्धा कशी रिस्क घ्यायची आहे आणि म्हणजे मग माझी ॲबिलिटी ही योग्य असेल आणि ॲपेटाईट पण वाढत जाईल. ओके. असा विचार करून मग माझ्या लॉंग टर्म गरजांचा विचार करून मला गुंतवणूक करायला लॉंग टर्मला हरकत नाही. मला आवर्जून एक विचारायचं की असं उदाहरण सांगशील का, म्हणजे एक यशस्वी झालेलं जेणेकरून आम्ही काही घेऊ शकतो आणि बरोबर उलट एखादं अपयशी झालेलं की ज्याच्यावरनं आपण काय करू नये याची जाणीव आम्हाला येऊ शकते. ओके. सो यशस्वी झालेलं उदाहरण की एक फंड HDFC फ्लेक्झी कॅप फंड, परत इथे मी कुठलाही फंड प्रमोट करत नाहीये, एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय किंवा हे सजेशन नाहीये गुंतवणुकीचं, कारण ते माणसा परतवी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर परतवी रिस्कच्या नुसार बदलणार आहे. सो HDFC फ्लेक्झी कॅप फंड ज्याच्यात साधारण 30 वर्षांपूर्वी 31 वर्षांपूर्वी ज्या इन्व्हेस्टरने 10,000 रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात केली, 39 लाख रुपये स्वतःच्या खिशातून इन्व्हेस्ट केलेत, ज्याचं आत्ताचं व्हॅल्युएशन हे साधारण 22-23 करोड रुपये आहे. ओके. सो 39 लाख रुपये गुंतवणूक करून 22 करोड रुपये किंवा 23 करोड रुपये मिळणं, ओके, हे कंपाऊंडिंगचंच गणित आहे असं म्हणायला हरकत नाही, ज्या कंपाऊंडिंगवर आपल्याला बोलायचं आहे येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये. सो हे यशस्वी गुंतवणूकदाराचं उदाहरण आहे. पण आता शोकांतिका काय आहे की आता HDFC फ्लेक्झी कॅप किंवा असेच जे जुने फंड आहेत, निपॉन इंडिया ग्रोथ फंड किंवा मग DSP मिड कॅप फंड, त्यानंतर मग सुंदरम मिड कॅप फंड, असे असंख्य जुने फंड आहेत. हे कुठलंही सजेशन नाही, पण हे जुने फंड आहेत ज्याला 15, 20, 25, 30 वर्ष झालेली आहेत. तर ह्याच्यात मिनिमम इन्व्हेस्टर इन्व्हेस्टेड आहेत. म्हणजे निपॉन इंडिया ग्रोथ फंडमध्ये मला चांगलं आठवतं अनघा 10 रुपये युनिट प्राइसने आलेला फंड ऑक्टोबर 95 सालीचा, पण सगळ्या भारतात मिळून 3च इन्व्हेस्टर आहेत की जे आज इन्व्हेस्टेड आहेत. ओके. सो सांगण्याचा मुद्दा काय आहे की आपण जेव्हा लॉंग टर्मचा विचार करतो आणि आपण लॉंग टर्म बद्दल बोलतोय तर खरंच माझा जो लॉंग टर्मचा गोल आहे त्याला स्टिक राहा एक, आणि त्या गोलला जर मी स्टिक आहे, माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे, मला काय कॉर्पस अचीव करायचं हे माझं ठरलेलं आहे, मग त्या कॉर्पससाठी आणि त्या उद्दिष्टाला फॉलो करा. म्हणजे मग आपल्याला म्हणजे लागणारी पुंजी पण आपल्याजवळ जमा होणार आहे आणि ॲट दी सेम टाइम एक चांगला व्हॉल्यूम किंवा कॉर्पस आपण क्रिएट करू शकणार आहोत. कदाचित तो न संपणारा कॉर्पस देखील असेल. म्हणजे ज्या उदाहरणातून मी सांगितलं की 10,000 रुपये महिना गुंतवणूक करून 39 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 22-23 करोड रुपये जर झालेले असतील तर कदाचित हे पैसे न संपणारे पैसे आहेत. ओके. सो हे डिपेंड ऑन गोल आहे ऍक्च्युली. तर असं थोडंसं आपल्याला बघता येईल. हे यशस्वी झालेल्या इन्व्हेस्टरचं उदाहरण, आणि ऑफकोर्स त्या यशस्वी होण्याच्या मागे त्याची मॅच्युरिटी आहे आणि म्हणूनच ते पैसे हे बनलेले आहेत. म्हणजे आम्ही कायम सांगतो की मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला तयार व्हायचंय. आणि जेव्हा आपण अयशस्वी गुंतवणूकदाराचं उदाहरण म्हणून बघतो तर उदाहरण येतं ना, कारण होतं काय की आता
हे जे मी तुला HDFCचं एक्झाम्पल दिलं, ज्या माणसाने त्याच्यातून गुंतवणूक केली एवढे पैसे झाले की मी लगेच जाऊन उडी मारतो आणि इन्व्हेस्ट करतो. कदाचित पुढची 2 वर्ष तो फंड परफॉर्म करत नाही आणि मग मला कुठेतरी निगेटिव्हिटी माझ्या मनात येते, म्युच्युअल फंड बद्दल निगेटिव्हिटी माझ्या मनात येते, मी घाबरायला लागतो आणि मग परत मी अशा प्रॉडक्टकडेच वळत नाही, किंबहुना मी इन्व्हेस्टमेंट करायलाच बजावत नाही आणि मग माझी बँक FD बरी किंवा LIC बरं, पोस्टल स्कीम बऱ्या, असं म्हणून मी स्वतःला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणूनही तयार करत नाही. माझे रिटर्नही घालवतो, नुकसान करून घेतो आणि ॲट दी सेम टाइम मला लागणारा कॉर्पस हा तयार होत नाही. फायनली माझी श्रीमंत होण्याची व्याख्या ही परिपूर्ण होत नाही. खरे, पण आता तू सांगत असताना म्हणजे आपण हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की काय करावं आणि काय करू नये. उदाहरणांवरनं तर समजून घेतलंच, पण अशी काय गुणवैशिष्ट्य आपल्याकडे लागतात जेणेकरून या सगळ्या इन्व्हेस्टमेंट, विशेषतः लॉंग टर्म, बऱ्याचदा पेशन्स कमी पडतो दादा आणि अचानक गेम थांबतो म्हणतो आपण, तशी अवस्था होते. तर आपल्या मानसिकतेत कशा पद्धतीने आपण बदल केले पाहिजे किंवा ती मोल्ड केली पाहिजे जेणेकरून आपण सक्सेसफुली ही प्रत्येक गोष्ट राबवू शकतो मेंटॅलिटीच्या अनुषंगाने? कसं आहे इथे अनघा, मला असं म्हणता येईल की डुईंग ऑर्डिनरी थिंग्स विथ एक्स्ट्राऑर्डिनरी वे. गोष्टी खूप सोप्या आहेत, त्या अतिशय सोप्या पद्धतीने बघा. सामान्य गोष्टी अतिसामान्य पद्धतीने करा, अनन्यसाधारण गोष्टी किंवा अतिसामान्य गोष्टी साध्या पद्धतीने करायला जाऊ नका. म्हणजेच काय की मला SIP जर मी म्युच्युअल फंडात केली आहे तर स्टिक टू दी प्रॉडक्ट, स्टिक टू दी इन्व्हेस्टमेंट. कारण आपण त्या फिलॉसॉफीला पैसे दिले, आपण त्या फंड मॅनेजरच्या नॉलेजला पैसे दिलेले आहेत. तो आपल्यासाठी ऑन बिहाफ ऑफ अस ॲज अन फंड मॅनेजर ऑर दी ऑपरेशनल पर्सन तो व्यवस्थित ते ऑपरेट करतोय. आता तोही व्यक्ती आहे अनघा. बऱ्याचदा असं होतं की त्याने समजा 40-50 कंपन्यांमध्ये पैसे लावलेले आहेत, तर 2 कंपन्या नाही परफॉर्म करत आणि तिथे त्यांनी हेवी वेटेज घेतलेलं असतं. आता ही इज नॉट गॉड. त्यामुळे कदाचित त्या टेम्पररी फेजमध्ये, त्या टेम्पररी पिरियड पुरता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, फंडचा रिटर्न हा खाली येऊ शकतो. म्हणून मी लगेचच पॅनिक व्हायचं आणि फंड चेंज करायचा. म्हणजे सगळ्यात आधी महत्वाचं, तू काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं जे विचारलं की ज्याच्यात एक तर मला माझा जो गोल मी ठरवलाय आणि त्याच्यासाठी जो फंड निवडण्यात आलेला आहे त्याला स्टिक राहा. कारण भारतात असं एकही फंड बद्दल सांगता येणार नाही की ज्याचा बॅड पॅच नाही. म्हणजे जसं सचिन तेंडुलकरनी 100 सेंचुरी करताना बॅड पॅच हा आलाच, 90त तो बऱ्याचदा आउट झाला आणि आपल्यालाही दुःख व्हायचं, बरेच जण रडायचे राईट किंवा TV फोडायचे, असंही घडलेलं आपण बघितलेलं आहे. तो बॅड पॅच हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो, तसा फंडच्याही आयुष्यात येतो, फंड हाऊसच्या आयुष्यात येतो. त्यामुळे इन्व्हेस्टर म्हणून मला ती मॅच्युरिटी दाखवणं, ज्या पेशन्स बद्दल तू बोलली तो पेशन्स मला दाखवणं. ओके, ज्या ड्युरेशनसाठी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मग ते 10, 15, 20 वर्षांचा असेल तर तेवढा कालावधी शांत राहणं, कुठेही स्वतःची मानसिकता खच्ची न होऊ देता, कुठेही पॅनिक न होता, कुठेही डेव्हिएट न होता मला इन्व्हेस्टमेंटला स्ट्रिक्ट राहणं, फिलॉसॉफीला स्ट्रिक्ट राहणं, फंड हाऊसला स्ट्रिक्ट राहणं, तर मी माझं गोल हे सक्सेसफुली अचीव करू शकतो. वा दादा, आता आपण लॉंग टर्म शॉर्ट टर्म विषयी बोलतो आहोत. तर गेल्याच एपिसोडमध्ये आपण आईन्स्टाईनचं वाक्य सांगितलं होतं, ते म्हणजे चक्रवाढ व्याजाविषयीचं समीकरण. राईट. तर चक्रवाढ व्याजाचं इथे एक्झॅक्टली इक्वेशन कोणाशी कसं जोडलेलं आहे आणि त्यातनं जास्ती आपल्याला कॅपिटल इन्क्रीज कुठे मिळतो? सो कॅपिटल इन्क्रीज हा माझ्या स्वभावावर अवलंबून आहे. मग कशी मी ज्या बिहेवियर बद्दल बोलतो, कारण काय होतं अनघा की 2 मित्र आहेत, सेम फंड निवडलेत. ओके, पण एका मित्राचा परतावा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा त्याने क्रिएट केलेली व्हॅल्यू ही कदाचित खूप मोठी दिसते आणि तो माणूस कदाचित तो HDFC फ्लेक्झी कॅपचा असेल, तो मित्र कदाचित HDFC फ्लेक्झी कॅपचा असेल आणि दुसरा मित्र ज्याने देखील HDFC फ्लेक्झी कॅप मध्ये सुरू केलेलं होतं, पण त्यांनी अर्ध्यातच म्हणजे 5-6 वर्षानंतर ती SIP थांबवली, किंबहुना 7-8 वर्षात पैसे काढून घेतले कारण त्याला भीती वाटली. बऱ्याचदा इन्व्हेस्टर असेही माइंडसेटने येतात की पृथ्वी नष्ट होणार आहे, मार्केट आता बंद पडणार आहे, आता कोविड आलेला आहे आणि आता मग काय फायनान्शियल क्रायसिस आलेले, जगबुडी होणार आहे वगैरे वगैरे वगैरे. तो या सगळ्या शंका या प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात येतातच. पण म्हणून ती मॅच्युरिटी जेव्हा आपण कंपाऊंडिंगला आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला जोडणार आहोत, तर व्हॉट इज द प्रिन्सिपल अँड फॉर्म्युला ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑर रादर कंपाऊंडिंग जे आपण समजून घेतोय, तर प्रिन्सिपल इंटू ब्रॅकेट 1+R अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू n, म्हणजे हा चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला जो आपण आय थिंक आपण 4th-5वीत शाळेत शिकलो, पण आपण तिथे शिकलो अनघा आणि तिथेच विसरलो. त्यानंतर म्हणजे गणित हा विषय आहे की जो आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे, पण आपण त्याच्यावर फोकस करत नाही, आपण लक्ष देत नाही. किंबहुना आपण रोजच्या आपल्या गुऱ्हाळात किंवा आपलं जे
गाडं आहे जे आपण आपल्या करिअरच्या साठी कुटुंबासाठी ओढत असतो. आपण कुटुंब प्रमुख म्हणत पुढे चालत असतो आणि आपल्याला फक्त करिअरची पडलेली असते, पण त्याच्याबरोबर असणारा फायनान्स जर आपण योग्य पद्धतीने मॅनेज केला आणि कंपाऊंडिंगचं सूत्र जर आपल्या इन्व्हेस्टमेंटला आपल्या आयुष्याला लावलं, म्हणजे याच्यात मी एक असं वेगळं उदाहरण देईल की आता माझ्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत, तर कंपाऊंडिंग हे पहिल्या वर्षी नाही झालं अनघा. बरोबर. ओके, त्याला 16 वर्ष जायला लागली तेव्हा आज खरं कंपाऊंडिंग दिसतंय. ओके, सो जसा तो फॅक्टर आहे आयुष्यात जगताना, तसंच इन्व्हेस्टमेंटचं देखील आहे. या फॉर्म्युलाबद्दल मी बोललो की P/(1 + R/100 रेज टू N. ओके, तर प्रत्येक गुंतवणूकदार हा फक्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्या R फॅक्टरकडे बघतो, तेवढंच बघतो. पण ऍक्च्युअली कंपाऊंडिंग बघताना किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना जे 39 लाख रुपये 10,000 रुपये महिना करून इन्व्हेस्ट केले गेले आणि त्याचं जर 23 कोटी रुपये व्हॅल्युएशन असेल, तर कुठला फॅक्टर इथे महत्वाचा ठरलाय, तर N नावाचा फॅक्टर, विच इज नंबर ऑफ पिरियड, नंबर ऑफ इयर्स. म्हणजे जर जी आज 31 वर्ष त्या इन्व्हेस्टमेंटला झालीत, हेच जर मी त्या इन्व्हेस्टमेंटला 25 वर्ष झाली आहेत असं म्हटलं असतं तर ती व्हॅल्यू 23 करोड नव्हती, तर ती 13.5-14 कोटी व्हॅल्यू होती. अचानक पैसे वाढत का जातात, तर ते बिकॉज ऑफ ड्युरेशन, ते जे N फॅक्टर तिथे येतं त्यामुळे ते पैसे वाढत जातात. सो आपल्याला गुंतवणूकदार म्हणून विचार करताना ती मॅच्युरिटी स्वतःकडे आणायची. आपण लहानपणी बालपणी शिकलेला कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे आणि फायनली आपल्याला ज्या फायनान्शियल फ्रीडमकडे पोहोचायचंय थ्रू अवर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, कारण आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत आहोत. ओके, सो त्या अर्थाने त्या अनुषंगाने आपल्याला योग्य परतावा घेऊन कंपाऊंडिंगचं रहस्य आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे याचा सारासार विचार करून आणि सिरियसली त्याच्याकडे बघून मग आपण त्या कॉर्पसकडे, आपल्याला लागणाऱ्या कॉर्पसकडे नक्की पोहोचू शकतो, ज्याने आपलं आयुष्य हे नक्कीच सुंदर होणार आहे. वा, मस्त. म्हणूनच अनघा, डुईंग ऑर्डिनरी थिंग्स विथ एक्स्ट्राऑर्डिनरी वेज, हे जे मी मगाशी म्हणालो, ओके, तर ते तंतोतंत आपण जर फॉलो केलं आणि सामान्य गोष्टी असामान्य पद्धतीने जर आपण व्यवस्थितरित्या फॉलो केलं, तर कंपाऊंडिंग आपल्या आयुष्यात नवसंजीवनी आणणार आहे आणि आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. वा, हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवूया, कारण नेहमी असं म्हणतात की कदाचित शाळेतल्या पाटीवरचं गणित आपल्याला पुसून दुरुस्त करता येतं, पण आयुष्याच्या पाटीवरचं गणित कधी पुसून दुरुस्त करता येत नाही. तेव्हा भूषण दादाने सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवू आणि मग कंपाऊंडिंगचा विचार करत करत आपल्याही आयुष्यात अशाच काही मिरॅक्युलस गोष्टी आपल्याला नक्की घडलेल्या दिसतील. सो आपण पुढच्या भागात भेटूया एक इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत बघत राहा कोटीच्या कोटी उड्डाणे क्रिसेंट MFD या आमच्या YouTube चॅनलवर. हे चॅनल जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.